खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध। होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्हा बँगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी। तसंच सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। खानापूर तालुक्यातील मराठा बांधव सोमवारपासून तीव्र पाऊल उचलणार आहेत। मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण मराठा बांधव सोमवारपासून साखळी उपोषण करणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। सर्व मराठा समाजातील युवक इथे जमलेलो आहोत। मनोज जरांगे पाटील यांनी जे महाराष्ट्रामध्ये पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे, या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून खानापूर तालुक्यातून विटा या शहरामध्ये आपण सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून साखळी उपोषण पुन्हा सुरू करणार आहोत। आपल्या ज्या काही मागण्या आहेत, सरकारने आपल्याला 30 दिवस मागितले होते। आपण 30 दिवसाचे 40 दिवस दिले, परंतु आपल्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत। अशा या निर्डावलेल्या सरकारला पुन्हा जाग आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आपलं संविधानिक शस्त्र उपोषणाचं काढून उपोषणाला बसलेले आहेत। यावेळचं उपोषण वेगळं उपोषण आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जल सुद्धा त्यागलेलं आहे। मग माझा सकल मराठा समाजाला एक प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की एखादा लढवया नेता जर आपल्यासाठी एवढं करत असेल तर मग आपण घरात बसायचं का? अरे मी तुम्हाला मराठा समाजातील प्रत्येक माणसाला मी एक प्रश्न विचारतो, आपल्याला 400 वर्षानंतर एक पुन्हा ज्याच्या खांद्यावरती कुठेतरी विश्वासाने मान ठेवावी असा एक लढवया नेता जरांगेच्या रूपाने जर आपल्याला भेटला असेल आणि तो आपल्याला आपल्यासाठी जर प्राणांतिक उपोषण करत असेल तर आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण या अशा लढवया नेत्याला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी चौकात हजारोंच्या संख्येने आलं पाहिजे। आपला बाप तिथं मरतोय आणि आपण घरात थांबणार? बघूया या सोमवारी आपण काय करायचं ते ठरवू। आणि आपल्याला आणखीन एक सांगतो, खानापूर तालुक्यातील लढा हा संपूर्ण जिल्ह्याला नव महाराष्ट्राला दिशा देणारा ठरल। मी या माध्यमातून आपल्याला एक ग्वाही देतो, कारण का वेळात दौडवले वीर मराठे साथ ही जी उक्ती आहे, ही जे गीत आहे, हे खरं करून दाखवणारा येणारा आमचा सोमवारपासूनचा लढा असेल। या लढ्यामध्ये खानापूर तालुक्यातून प्रत्येक गावातून गावाच्या गाव पुढाऱ्यांना बंद केलेले आहेत। प्रत्येक गावामध्ये रॅली निघायला लागलेली आहे। प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण चालू झालेलं आहे। असंच जर या तालुक्यामध्ये संपूर्ण जसा उठाव होतोय तसा जिल्ह्यामध्ये उठाव होणार आहे। आणि जिल्हा हा जसं विदर्भातून सुरुवात झालेली आहे या आंदोलनाची, मात्र या आंदोलनाचा शेवट हा सांगली जिल्ह्यातून विटा शहरातूनच होणार आहे। मी आज हे या शासनाला सांगू इच्छितो, शासनानं एक सांगावं की शेतकऱ्याला काय म्हटलं जातं? शेतकऱ्याला कुणबी म्हटलं जातं। मग कुणबी ओबीसी आहे की नाही? तुमच्या सगळ्या JR मध्ये 1967च्या आहे, 90च्या आहे, 2002च्या आहे। मग तुम्हाला एवढा अभ्यास करायला वेळ का लागतो? मला ह्या खोलात आज जायचं नाही। मी फक्त आज आमच्या सर्व मराठा सकल बांधवांच्या वतीने मी आज एवढाच इशारा देतो की खानापूर तालुक्यातला लढा हा मनोज जरांगेंना त्याच पद्धतीनं ताकद देणारा ठरेल। आणि जरांगेला मराठा समाजानं आमच्या संपूर्ण समाजाचा नेता घोषित केलेला आहे। 2017च्या क्रांती मोर्चामध्ये आम्हाला चेहरा नव्हता, परंतु आज रोजी आम्हाला ज्याच्या खांद्यावर 100% विश्वासानं मान ठेवायला आम्हाला अराजकीय चेहरा मिळालेला आहे। त्यामुळं आम्ही अराजकीय चेहरा म्हणून मनोज जरांगेला आम्ही त्याच पद्धतीनं पाठिंबा देणार आणि मनोज जरांगे जो आदेश देतील त्या आदेशास पात्र राहून आम्ही अतिशय तीव्र आंदोलन या खानापूर तालुक्यामध्ये उभा करणार आहोत।
दुसरी एक माझी खानापूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरातील मंडळींना एक विनंती आहे, जी गावं अजून अनेक गावं आपल्या तालुक्यामध्ये पुढाऱ्यांना बंद झालेले आहेत, परंतु जी गावं अजून राहिलेली आहेत, काही लोकांच्या आज सकाळी मीटिंग झालेत, काही लोकांच्या संध्याकाळी आहेत, काही लोकांच्या उद्या आहेत, या सर्वांनी संपूर्ण तालुक्यामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी तरी करावीच, मात्र सोमवारी आपण जे विट्यामध्ये आंदोलन चालू करतोय या आंदोलनाला सर्वांनी सकाळी 10 वाजता बहुसंख्येनं महिला पुरुष मुलं सर्वांनी यायला इथं पाहिजे, कारण हा शेवटचा आपला लढा आहे. इथून पुढं असा लढा उभा राहील का नाही मला शंका आहे. आणि आपल्या सर्वांच्यासाठी तो बिचारा प्राणांतिक उपोषणाला बसलाय. एक थेंब सुद्धा पाण्याचा पित नसेल तर मग आपण घरात बसायचं का, हा माझा मराठा समाजाला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न विचारायची सुद्धा गरज नाही, कारण का मराठा समाजामधूनच असं उत्स्फूर्त पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रेरणेनं लोक स्वयंस्फूर्तीनं बाहेर पडायला लागलेले आहेत. त्यामुळं खानापूर तालुक्यातील विटा शहराचा जो लढा असेल तो महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषणाचा लढा चालूच ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजातील प्रत्येक मनुष्यामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये आता आरक्षणासंदर्भात जागृती आलेली आहे. गावच्या गावं आम्हाला समर्थन देत आहेत आणि प्रत्येक गावातून असो शहरी भागातून आम्हालाच विचारणा केली जात होती की आपल्या जी मागं आंदोलन झालं आता यावेळच्या आंदोलनाची दिशा काय, त्याला अनुसरून आम्ही सोमवारपासून साखळी उपोषण जे 24 तास चालेल अशा पद्धतीने चालू करत आहे. पण तत्पूर्वी खानापूर तालुका मराठा कृती समितीतर्फे मी आमच्या मराठा युवक बांधवांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही जो काय आज अत्यंत वेदना होता ते सांगताना की माझ्या मराठा बांधवाच्या युवकांच्या 17 आत्महत्या युवकांनी केलेत, अत्यंत वेदना होत आहे ते सांगताना मी युवकांना विनंती करेन, अरे आपला समाज हा लढावा समाज आहे, आपण लढायचं आहे, आपण असला मार्ग अजिबात अवलंबू नका. आणि दुसरी गोष्ट, सोमवारपासून जे काय आपण आंदोलन चालू करतोय साखळी उपोषण, प्रत्येक त्या कृती समितीत आम्ही सर्व लोक आहोत, ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, आपल्या सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने एक दिवस आम्हाला द्या. कृती समितीकडे तुम्ही अगोदर आम्हाला कल्पना द्या की आम्ही आज या दिवशी विटा या साखळी उपोषणाला या गावातर्फे हजर होत आहे, त्यानुसार आम्ही तुमचं नियोजन करू. येणाऱ्या सर्व मराठी समाज बांधवांचं खानापूर तालुका मराठा कृती समितीतर्फे मी स्वागत करतो आणि सोमवारी सकाळी ठीक 10 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो. एक मराठा. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनास पाठिंबा द्यावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले. एक मराठा हा आपल्या लाखो मराठ्यांना जाळ करतोय, तसंच करोडो मराठ्यांना जाळ करतोय. आपल्या समाजासाठी आपल्या प्राणांतिक उपोषणासाठी अन्नत्याग जल हे त्याग केलेला आहे. पण यावरून आपल्या समाजानं एक ध्यास घेतला पाहिजे की आपल्या समाजातील मुलाबाळांसाठी आरक्षण हे मिळलं पाहिजे, यासाठी त्यांनी लढा हा उभारलेला आहे. आणि ते शासनाच्या माध्यमातून सरकारला आता मागे हटायचं नाही, आपण आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, हा संदेश हा त्यांनी दिलेला आहे. त्याप्रमाणे शासनानं दखल घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या गावोगावी जे खेडोपाडे असतील ग्रामीण भागामध्ये असतील तर प्रत्येक भूमिकेतून जी काही निकष लावलेत की बाबा आपल्या पुढाऱ्याच्या माध्यमातून जेणेकरून गावबंदी वगैरे सर्व त्याप्रमाणे गावबंदी करणे गरजेचं आहे, काळाची गरज आहे. त्याशिवाय नेते मंडळी जागे होणार नाहीत आणि आपल्याला न्याय मिळणार नाही. तर ही लढाई ही शेवटची लढाई आहे. त्यामुळं आपण सोमवारी जे काही आंदोलन दिशा ठरवणार आहे त्याप्रमाणे सर्व खानापूर तालुक्यातील बांधवांनी ह्या आपल्या लढ्याला आपल्या समाजासाठी लढा आहे, त्यामुळे वेळेत जागे होऊन आपण त्या ठिकाणी सहभागी होणं गरजेचं आहे. घरातील कुटुंबातील सदस्य लहानपणापासून ते सर्वजण आपण उपस्थित राहावं असं एक मराठा म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो. आणि अशा पद्धतीनं या लढ्यामध्ये सामील होऊन आरक्षण आपण मिळवायचं आहे, आपल्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं. 100% हे आरक्षण आपल्याला मिळालंच पाहिजे आणि मिळणारच असं मी थांबतो. यावेळी शंकर मोहिते, जगन्नाथ पाटील, विजय सपकाळ, अजय पाटील, महेश बाबर, विनोद पाटील, विकास जाधव, मनोज देवकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. एक मराठा. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.